कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर क्लिक. रामकृष्ण
पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन प्रेमे पाझरती लोचन गोविंद ते काया गोविंद ते काया गोविंद ते काया गोविंद ते काया वेदनाय देवातया वेदनाय देवातया वेदनाय देवातया वेदनाय देवातया तुका म्हणे आळे तुका म्हणे आळे तुका म्हणे आळे तुका म्हणे आळे दिवे नुरे दिवे गळे दिवे नुरे दिवे गळे दिवे गळे दिवे नुरे दिवे नुरे दिवे गळे दिवे नुरे दिवे गळे तुका म्हणे आळे तुका म्हणे आळे तुका म्हणे आळे तुका म्हणे आळे दिवे नुरे दिवे गळे दिवे नुरे दिवे गळे दिवे नुरे दिवे गळे दिवे नुरे दिवे गळे दिवे नुरे दिवे मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया गोविंद ते काया गोविंद ते काया वेदनाय देवातया वेदनाय देवातया वेदनाय देवातया वेदनाय देवातया वेदनाय देवातया विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार गोविंद 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 गोविंद
गोविंद गोविंद मनाला गलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवातया तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी मग गोविंद ते काया भेद नाही देवातया पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमो चक्र चाळक गोपाळ नमो विश्वप्रतिपाळ प्रभंजना नमो शिव शिवेशा नमो शिवादि विश्वेशा नमो रूपाष्टदिशा व्यापका नारायणा नमो सकळ गर्भोद्भवा नमो चित्त चाळक भावा नमो विष्णु मृतिदेवाधिदेवा श्री विठ्ठला नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमालंदि वल्लभं गोविंद 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 मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया संकीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा धरणीकरेच्या प्रकरणातील अतिउत्कृष्ट असा अभंग आजच्या चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ शिवडी यांच्या वतीने प्रतिवर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न होणारा हा उत्सव आणि क्रमप्राप्त आजच्या ह्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेले सेवेकरता उपस्थित परमार्थ प्रेमी भाविक भक्त माता भगिनी उपस्थित परमपूज्य गुरुवर्य परमेश्वर बाबा हरिभक्तीपरायण गुरुवर्य तुळशीराम बाबा माझ्या दोन्ही बाजूला असलेले टाळकरी
गायकवृंद, वादकवृंद, हरिभक्तीपरायण, पंढरीनाथ महाराजजी, किरण महाराज, भानदास महाराज, आमचे शिवशंकर महाराज, ज्यांच्या मृदंगाची साथ आपण अनुभवतो आहे, हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज, दिगंबर महाराज, सगळे गुरुबंधू मंडळी, उपस्थित सर्व ग्रामस्थ, शिवडी गाव हे संस्थेशी जोडलेलं एक नातं आहे. जेव्हा कधी संस्थेचा विषय निघेल किंवा संस्थेचा विचार होईल तेव्हा तेव्हा शिवडीचं गाव हे प्रामुख्याने गणलं जातं. सहज मनामध्ये उभा राहिल्यावरती एक भाव निर्माण झाला. तसं पाहिलं तर ही फडकऱ्यांची पद्धत असते. फडकरी गावं धरून ठेवतात. फडकरी काय करतात? फडकऱ्याचं गाव, हे फडकऱ्याचं गाव, फडावरचं गाव, आमच्या फडावरचं गाव. संस्थेचं थोडंसं वेगळं आहे. गावं धरून ठेवतात, आम्ही संस्थेचे. गावांना असं वाटतं की आम्ही संस्थेचे आहोत. आणखीन एक आहे, त्यांनी गावं धरून ठेवले, भजनी निर्माण केली, पण संस्थेने असे महापुरुष निर्माण केले. पाठीमागं प्रतिमा रूपाने आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये वास करणारे परमपूज्य वैकुंठवासी नतसिंह बाबा असतील, परमपूज्य वैकुंठवासी लक्ष्मण बाबा असतील. असं आहे की अनेक वेळा आपण ऐकत असाल की संस्थेने असे रत्न निर्माण केलेले, त्यांना घडवलेलं आहे. आणि अशा परंपरेतील या शिवडी गावामध्ये आजची ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. यथामती यथावकाश नियोजित वेळेमध्ये आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा अभंग एका विशिष्ट प्रकरणातला आहे. त्याचं नाव आहे धरणेकऱ्याचं प्रकरण. या अभंगाची भूमिका जोपर्यंत हे प्रकरण कळत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही. हे प्रकरण गाथ्यातील अनेक प्रकरणामधलं एक प्रकरण आहे. जगद्गुरु तुकोबारांची गाथा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गणली गेलेली आहे. बाळक्रीडेचं प्रकरण आहे, नाटाचं प्रकरण आहे, खेळ्याची प्रकरण आहेत, त्यामध्ये काही प्रासंगिक अभंगाची प्रकरण आहेत. जे जे प्रसंग तुकोबारांच्या समोर उभे राहिले, तत्कालीन काळामध्ये ते घडले गेले, त्या प्रसंगाला अभंगामध्ये तुकोबारांनी गायलेलं आहे, गोवलेलं आहे. आणि त्या प्रकरणामध्येच एक प्रकरण आहे, ते म्हणजे धरणेकऱ्याचं प्रकरण. विठ्ठल 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 काय आहे हे धरणेकऱ्याचं प्रकरण? ऐका. त्या काळामध्ये कोणी गृहस्थ आळंदीला आला होता. आळंदीला आला, ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये धरणं धरलेलं होतं. त्याची इच्छा एवढीच होती की मला माझ्या जीवनामध्ये धन प्राप्त व्हावं, माझ्या जीवनामध्ये मान प्राप्त व्हावं. वास्तविक आता ही सर्व जीवांची हीच अपेक्षा असते. ऐसा कोण आहे हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दारा धन. त्याची अपेक्षा होती. पण त्याकरता तो ज्ञानोबारायांचं धरणं धरून बसलेला होता. ज्ञानोबारायांसमोर आला आळंदीमध्ये आणि धरणं धरलेलं आहे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झालं, त्याला काहीच उत्तर येत नव्हतं. या हेतूनी का होईना तो त्या ठिकाणी अनुष्ठानाला बसले होता, धरणं धरलेलं होतं. त्यावेळेस त्याला स्वप्न दृष्टांत झाला आणि ज्ञानोबाराय त्याच्या स्वप्नामध्ये आले आणि त्याला सांगितलं की बाबा रे, तुझी मनोकामना पूर्ण व्हावी याकरता तो आळंदीमध्ये धरणं धरून बसलेला जरी असला तरी सध्या आळंदीचं कोर्ट हे बंद आहे. तुला तुझी इच्छा पूर्ण करायची असेल तर मी तुला एक उपाय सांगतो. जवळच देहू नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक भगवत भक्त जन्माला आलेले आहेत. त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकोबाराय. तुकाराम महाराजांचा जन्म झालेला आहे. तुझी मनोकामना तुला पूर्ण करायची असेल तर एक काम कर, तिथे जा
त्यांच्याजवळ जा, तुझी इच्छा त्यांना प्रकट कर आणि ती तुझी मनोकामना पूर्ण करतील. हा ज्ञानोबारायांचा आदेश त्या धरणेकऱ्याला मिळाला. तो धरणेकरी गेला. ज्ञानोबारायांची आज्ञा आहे समजून जाण्याची इच्छा नव्हती, पण ज्ञानोबारायांचा दृष्टांत आहे असं समजून तो धरणेकरी देहूला आलेला आहे. गावामध्ये विचारणा केलेले, महाराजांच्या घरी गेला. महाराज घरी नव्हते, डोंगरावरती गेलेले असं कळाल्यानंतर तो भंडारा डोंगरावरती गेलेला आहे. त्या ठिकाणी महाराज भजन करत बसलेले होते, चिंतनामध्ये व्यस्त होते. जवळ गेला, महाराजांच्या जवळ बसलेला आहे आणि महाराजांचं भजन संपल्यानंतर महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. त्या धरणेकऱ्याची महाराजांची नजरानजर झाल्याबरोबर तो धरणेकरी महाराजांचा समोर बोलू लागलेला आहे. महाराजांनी विचारलं, अरे बाबा कशा करता आला, इथं येण्याचं कारण काय? त्यांनी दिलेलं उत्तर महत्वाचं होतं. तो म्हणला, मी आलो नाही, मला पाठवलंय. मी आलेलो नाही, मला पाठवलंय. तुकोबाराय म्हटले, माझ्याकडे तुला पाठवावं असं मला कोणी परिचयाचं नाहीये. नाही, मला पाठवलंय. कोणी पाठवलंय? तो धरणेकरी सांगू लागला, मला आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवलंय. पहिल्यांदा तर तुकोबारायांचा विश्वासच बसला नाही. महाराज थोडेसे उद्विग्न झाले या विचाराने. त्याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराज, आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज तुला माझ्याकडे पाठवतीलच का? ते सामान्य नाहीयेत. काय ज्ञानेश्वरी ऊने पाठविले धरणे, पाठविले धरणे, पाठविले धरणे. ज्ञानेश्वरी ऊने पाठविले धरणे, पाठविले काय ज्ञानेश्वरी उने जीही पाठविले धरणे. कशाला माझ्याकडे पाठवतील? ज्ञानेश्वर महाराज स्वतः सर्व समर्थ आहेत. त्यांचं भौतिक सामर्थ्य ऐका, जयाचे द्वारी. हा त्याच प्रकरणातला अभंग आहे. ज्यांचं सामर्थ्य आहे की सोन्याचा पिंपळ आहे, आता कळस सुद्धा सोन्याचा झालेला आहे. ज्यांचं सामर्थ्य एवढं आहे, भौतिक सामर्थ्य आहे आणि अलौकिक सामर्थ्य की ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक अशा प्रकारचा ग्रंथ ज्ञानोबाराय 16व्या वर्षी लिहू शकतात. एवढे सर्व समर्थ असताना माझ्याकडे पाठवलंच कशाला? काय ज्ञानेश्वरी उने. ज्ञानोबारायांची एक ओवी जीवाचं कल्याण करू शकते, असं असताना तुला माझ्याकडे पाठवलंच कशा करता? धरणेकऱ्याने हे बोलल्याबरोबर तुकोबारायांना वाईट वाटलं, पण दुसरा एक भाव मनामध्ये निर्माण झाला. काही का असेना, ज्या अर्थी ज्ञानोबाराय मला तुला माझ्याकडे पाठवतायत, त्या अर्थी एक मात्र गोष्ट निश्चित आहे की ज्ञानोबारायांनी माझा अंगीकार केलेला आहे. त्या निर्याणाच्या प्रकरणामध्ये एक फार सुंदर प्रमाण आहे. संती केला अंगीकार त्यांशी अभिमान थोर. संतांनी माझा अंगीकार केला, माझा त्यांना अभिमान वाटलेला आहे. आणि ज्या अर्थी धरणेकरी तुला ज्ञानोबारायांनी माझ्याकडे पाठवलेला आहे, त्या अर्थी ही ज्ञानोबारायांची सेवा आहे. मग सेवके करावे स्वामीचे वचन, तेथे हुतोपन कामाने घेईल जीव का सारील परिते, भंगिल्या चित्त सांदिजेना. ज्ञानोबारायांची ही सेवा आहे आणि ज्या अर्थी हा धरणेकरी माझ्याकडे आलेला आहे, त्या अर्थी याची काही अपेक्षा असावी. तुकोबारायांनी विचारलं की बाबा रे कशा करता आलेला आहे? तो सांगू लागला, बाबा मी याच्या करता आलेलो आहे की मला धन पाहिजे, मला ज्ञान पाहिजे, माझी कीर्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे. तुकोबाराय मिश्किल हसले, पण तुकोबाराय होते ज्ञानोबारायांची सेवा आहे. आणि ही सर्व गोष्ट ऐकल्यानंतर तुकोबारायांनी त्या ग्रहस्थाची मनोकामना पूर्ण व्हावी याकरता एक 11 भंग एका कागदावरती लिहिले. एक 11 भंगाचं पत्र आणि एक श्रीफळ त्याला प्रसाद म्हणून दिला, त्या ग्रहस्थाला प्रसाद म्हणून दिला. पण असं असतं महाराज,
तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग येतो. बुद्धी होणारा सारखी ठाके. त्याचं दुर्भाग्य असं होतं की जगद्गुरु तुकोबारांनी दिलेला तो प्रसाद आणि ते पत्र 11 भंगाचं पत्र, या दिलेल्या त्या प्रसादावरती त्या ग्रहस्थाचा विश्वास बसला नाही. मी आलो कशा करता, यांनी दिलं काय, मी माझी इच्छा पूर्ण व्हावी या करता तुमच्याकडे आलेला आहे, इतक्या दूर भरून आलेला आहे आणि तुम्ही मला हे श्रीफळ देता आणि हे पत्र देता. विश्वास बसला नाही. परिणाम त्या धरणीकरांनी ते तिथंच टाकून दिलं. महाफळ त्याग करुणी गेला, महाफळ त्याग करुणी गेला, महाफळ त्याग करुणी गेला, महाफळ त्याग करुणी गेला. देवाचे उचित एकादश अभंग, देवाचे उचित एकादश अभंग, करुणी गेला, महाफळ त्याग करुणी गेला, महाफळ त्याग करुणी गेला. देवाचे उचित एकादश अभंग महाफळ त्याग करून गेला, तिथंच टाकून दिले आणि तो गृहस्थ निघून गेला महाराज. मग मात्र तुकोबाराय खवळले. महाराज तुकोबाराय जसे मऊ होते ना तसे जहाल सुद्धा होते महाराज. नाही भीड भार, कोणाची भीड भार ठेवणारे नव्हते. मग मात्र असं आहे, त्यानंतर तुकोबारांची वाणी इतकी कडक शब्दामध्ये प्रकट झालेली आहे. घरी जावं आणि शांत बसून ते धरणीकऱ्याचं प्रकरण वाचावं. हाजरी घेतलेली आहे महाराज. अशा वृत्तीच्या लोकांची हाजरी तुकोबारांनी त्या अभंगामध्ये घेतलेली आहे. मला फार विस्तार करायचा नाहीये. शेवटी तुकोबारांना फार वाईट वाटलं, पण ही ज्ञानोबारांची सेवा आहे. ज्ञानोबारांची आज्ञा म्हणून मी ही सेवा केलेली आहे. ज्ञानोबारांपर्यंत निरोप पोहोचवला पाहिजे म्हणून पुन्हा ज्ञानोबारांना एक पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये सविस्तर वृत्तांत कथन केला. तुम्ही येथे पाठविला होता धरणीकरी, त्याची झाली परी ऐका ते. आता काय पुढे वाढव विस्तार, झाला समाचार ऐका तो. देवाचे उचित एकादश अभंग, महाफळ त्याग करून गेला. तू का म्हणे सेवा, समर्पुनी पायी झालो उतराई ठावी असो. ज्ञानोबाराय तुमची सेवा होती ती मी पूर्ण केलेली आहे, एवढं आपल्या स्मरणात असू द्यावं हा परिहार दिलेला आहे. आणि ऐका, मी एवढं विस्तार याच्यासाठी केला, त्या ग्रहस्थाला जगद्गुरु तुकोबारांनी जे 11 भंगाचं पत्र दिलेलं होतं ना, आज आपण चिंतना करता सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे ना, तो त्या 11 अभंगापैकी एक अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ऐका, जगाचा जर विचार केला तर जगामध्ये 2 प्रकारचे वर्ग आपल्याला पाहायला मिळतील. एक आहे समृद्धीच्या मागे जाणारा वर्ग आणि एक आहे समाधानाच्या मागे जाणारा वर्ग. आपल्या जीवनामध्ये समृद्धी मिळावी याकरता प्रयत्न करणारा हा एक वर्ग आहे. रात्रंदिवस प्रयत्न करतो फक्त आपल्या जीवनात समृद्धी व्हावी म्हणून. वाढावे संतान, वाढावे वाढावे संतान, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपल्या जीवनामध्ये समृद्धी असावी, आपलं जीवन संपन्न व्हावं याकरता प्रयत्न करणारा एक वर्ग आहे. 2 गोष्टी आहेत, संपन्नता आणि सफलता.
आपलं जीवन समृद्ध व्हावं याकरता प्रयत्न करणारा वर्ग आहे. बरीच जीवन ही संपन्न आहेत पण सफल नाहीयेत. काही संपन्न आहेत पण सफल नाहीयेत. काही सफल आहेत पण संपन्न नाहीये. रावणादिकाचं जीवन हे संपन्न आहे. माणूस काय कमी होतं रावणाच्या जीवनामध्ये? संपन्न जीवन पण ते सफल नाहीये. शबरी मातेचं जीवन हे संपन्न नाहीये पण सफल आहे. कंसाचं जीवन हे संपन्न आहे आणि आमच्या सुधामाचं जीवन हे सफल आहे. विठ्ठल विठ्ठल पहिला जो वर्ग आहे तो समृद्धीच्या मागे जाणारा, आपलं जीवन समृद्ध व्हावं याकरता प्रयत्न करणारा एक वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग आहे तो म्हणजे आपलं जीवन समाधानी व्हावं याकरता प्रयत्न करणार आहे. आणि समाधानी होण्याकरता जे अनेक प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत समाधानासाठी. कसं आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी समाधानाकरता एक सरळ सोपा मार्ग सांगितलेला आहे की मनुष्याचं जीवन समाधानी व्हावं असं वाटत असेल तर समाधान हे विचारामध्ये सांगितलेलं आहे. विचारा वाचून नभविने समाधान, नभविने समाधान, नभविने समाधान. विचारा वाचून नभविने समाधान, नभविने समाधान, नभविने समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. समाधान विचारामध्ये. ऐका काय, मनुष्याचं मनुष्यपण तो मनुष्य आहे म्हणून नाहीये. मनुष्याचं मनुष्यपण तो मनुष्य आहे याच्यावरती नाहीये. मनुष्याचं मनुष्यपण तो विचार करतो म्हणून आहे. आणि मनुष्य असून जर विचार करत नसेल तर तुकोबाराय म्हणतात तो मनुष्य म्हणूच नका त्याला. विचार नाही नर खर तो कैसा. ज्याच्याजवळ विचार नाहीये तो मनुष्य म्हणूच नका त्याला. वयाच्या प्रबोधे विचार जनाय समान तुझे बाळकासी, समान तुझे वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बाळकाच्या. मनुष्याचं मनुष्यपण विचारामध्ये आहे आणि विचार हे समाधानाचं साधन आहे. मग छोटासा प्रश्न असा निर्माण होतो, मनुष्याने कोणता विचार करावा, मनुष्याने कसा विचार करावा आणि मनुष्याने कोणाचा विचार करावा. थोडासा विचाराचाच विचार करूया आपण. पहिला प्रश्न आहे, मनुष्याने कोणता विचार करावा. 3 प्रकारचे विचार आहेत. एक आहे निरर्थक विचार, दुसरा आहे अनर्थकारी विचार आणि तिसरा आहे सार्थ विचार. ज्या विचारामध्ये काही अर्थ नसतो त्याला निरर्थक विचार असं म्हणतात. ज्याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. शास्त्रामध्ये दाखला आलेला आहे, का कस्य कतिवादंतीही गर्दबस्य कतिवाक्यशः. एक मनुष्य विचार करत होता. त्याला म्हणलं, बावळ्या कशाचा विचार करतोय? तो म्हणला, गाढवाला केस किती असतील याचा विचार करतोय. आता गाढवाला केस किती असतील या गोष्टीचा विचार करून काहीच फायदा होत नाही. हे या गाढवाला कळत नाही हा केवढा मोठा गाढवपणा आहे. निरर्थक विचार, निरर्थक विचार. कोरेकर बाबा पाठामध्ये दृष्टांत सांगतात. एक गृहस्थ समुद्राच्या किनारी विचार करत होता. डोक्याला हात लावलेला आहे, कपाळाला आटी पडलेली आहे, विचार करतोय. जवळ मनुष्य गेला आणि बाबा रे एवढा कशाचा विचार करतोय? तो म्हणला, समुद्राचा. अरे समुद्राचा काय विचार करतोय? म्हणला, पहा ना याच्यामध्ये एवढे मोठे मोठे मासे आहेत. म्हटला, जर समुद्राला आग लागली तर या माशांनी जायचं कुठं? पोरांनो, समुद्राला आग लागली तर माशांनी कुठं जायचं रे? हा बोल की. पाण्याला लागणारच नाही म्हणजे
तात्पर्य एकच आहे त्याचं म्हणायचं. समुद्राला आग लागली तर माशांनी जायचं कुठं? जवळचा मनुष्य म्हटला, अरे बावळे एवढा कशाला विचार करतोय? समुद्राला आग लागली तर मासे झाडावर जातील म्हणला, दुसरीकडे कुठं जातील? याला काय अर्थ आहे? विचार करता वाया जाय काळ, लटिके ते मूळ फजितीचे निरर्थक विचार. दुसरा विचार आहे अनर्थकारी विचार. ज्या विचाराने स्वतःचंही वाटोळ होतं आणि दुसऱ्याचंही वाटोळ होतं त्याला म्हणतात अनर्थकारी विचार. महाराज, आज जगामध्ये जो दहशतवाद आहे, आतंकवाद आहे, उग्रवाद आहे, हे अत्याचार, अनाचार, बलात्कार, आपल्याला असं वाटतं का की हे लोक विचार करत नसतील म्हणून? 26/11 मुंबईवरती हल्ला करणारा तो अजमल कसाब, ओठावरती मिशी फुटलेली नव्हती, वयाची 21-22 वर्ष झाली तेव्हा लोकांना गोळ्या घालण्याची प्रवृत्ती निर्माण होते. विचार केला नसेल? त्यांनीही विचार केलेला आहे, पण त्यांचा विचार स्वतःचही वाटोळ करणार आहे आणि जगाचंही वाटोळ करणार आहे. हा अनर्थकारी विचार आहे. विठ्ठल 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 तुकोबाराय वर्णन करतात, दुसऱ्याला पीडा देणं हे पापी लोकांचं लक्षण आहे. अनेकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते तेची ओळखावे पापी. हा अनर्थकारी विचार आहे. आणि शेवटचा विचार आहे सार्थ किंवा सार विचार. ज्यांनी आपलाही कल्याण होणार आहे, आपलाही उद्धार होणार आहे आणि दुसऱ्याचंही उद्धार होणार आहे, कल्याण होणार आहे. हा सार्थ किंवा सार विचार मनुष्याने आपल्या जीवनामध्ये सार विचार करावा. दुसरा मुद्दा आहे कसा करावा. विचार कसा करावा? विचार करण्याच्या 2 पद्धती आहेत. वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामांनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की क्रिया 2 प्रकारची असते, तसा विचार 2 प्रकारचा असतो. क्रिया 2 प्रकारची असते. एक असते तात्कालिक क्रिया आणि दुसरी असते आत्यंतिक क्रिया. काही काही क्रिया आपण कधी कधी करतो आणि काही क्रिया आपण सतत करत असतो. जसं भूक लागल्यानंतर जेवण करतो का जेवतच राहतो? भूक लागल्यापुरतं जेवण करतो, तहान लागल्यापुरतं पाणी पितो, झोप लागल्यापुरती झोप घेतो. याला म्हणायचं तात्कालिक क्रिया, तेवढ्यापुरती. पण एक क्रिया अशी आहे की जी आपण अखंड करत राहतो, सतत करत राहतो, नेहमी करत राहतो. अशी कोणती क्रिया आहे? श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची. श्वासोच्छ्वास करण्याची ही जी क्रिया आहे ती मनुष्य अखंड करत राहतो. तसं क्रिया 2 प्रकारची आहे ना, तसा विचार सुद्धा 2 प्रकारचा आहे. मनुष्य म्हणून आपण जन्माला आलेलो, मनुष्य म्हणून आपलं काही कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यासंबंधाने केला जाणारा विचार हा तात्कालिक विचार आहे. महाराज, निर्वाहा पुरते अन्नाच्छादन निर्वाहा पुरते अन्नाच्छादन निर्वाहा पुरते अन्न आच्छादन निर्वाहा पुरते अन्नाच्छादन आश्रमाची स्थान गोपी गुहा आश्रमाची स्थान गोपी गुहा आश्रमाची स्थान गोपी गुहा. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहोत ना, मनुष्य म्हणून काही कर्तव्य आहेत आणि त्या कर्तव्यासाठी मनुष्याने विचार केलाच पाहिजे. पण ऐका, हा तात्कालिक विचार आहे. हा तात्कालिक विचार आहे, पण त्याच्याही पुढचा महत्वाचा विचार आहे तो म्हणजे आत्यंतिक विचार, नेहमी सतत करावा लागणारा विचार आहे. ऐका, मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि या मनुष्य देहामध्ये जर आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल ना, तर तो विचार केला पाहिजे. पण कसा? शनोक जनाची करावा विचार, शनोक जनाची करावा
क्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. आपण विचाराचा विचार करत होतो. मनुष्याने कोणता विचार करावा? सार विचार करावा. मनुष्याने कसा विचार करावा? सतत क्षणाला विचार करावा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कोणाचा करावा? कोणाचा विचार करावा? शास्त्रकारांनी 3 गोष्टीचा सतत विचार करायला सांगितलेलं आहे. सदा विचार तस्मात् जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. मनुष्याने 3 गोष्टीचा सतत विचार करावा. पहिला विचार करावा जगाचा, दुसरा विचार करावा जीवाचा म्हणजे स्वतःचा, आणि तिसरा विचार करावा देवाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. एका वाक्यामध्ये आपण हा विचार करून पुढे जाऊया. वैकुंठवासी प्रातस्मरणीय भुले बाबा पाठामध्ये असं म्हणायचे, या 3 गोष्टीपैकी 2 गोष्टीचा निराश करण्यासाठी त्यांचा विचार करायचा आहे. जीव भाव जगत भाव बाधे, त्यांचा बाध करायचा आहे. आणि स्वात्माएव अवशिष्यते म्हणजे अंतत्वगत्वा परमात्म्याचा विचार मुख्य आहे. एवढंच मला सांगायचंय. पण एका वाक्यामध्ये जगाचा विचार करूया, जीवाचा विचार करूया. असं आहे, जगाचा विचार करत असताना हे जग खोटं आहे असं वाटावं. बाद म्हटलेलं आहे त्याचं, खोटं आहे असं वाटावं. हे जग नश्वर आहे असं वाटावं, अनित्य आहे असं वाटावं. बाबा एका वाक्यामध्ये सांगायचे, हे खोटं आहे कसं वाटावं? एकाने कांदा म्हणजे काय पाहण्याकरता हातामध्ये कांदा घेतला. आता हा पण परिसर म्हणजे कांद्याचा परिसर आहे. कांदा म्हणजे काय पाहण्याकरता त्यांनी कांदा हातामध्ये घेतला. कांदा पाहण्याकरता त्यांनी त्याच्या वरचं टरफल काढलं, कांद्याच्या वरचं टरफल काढलं. आतमध्ये काय होतं? दुसरं टरफल होतं. कांदा म्हणजे काय पाहण्याकरता त्यांनी तेही टरफल काढलं. आतमध्ये काय होतं? आणखीन एक टरफल होतं. कांदा पाहण्याकरता त्यांनी तेही टरफल काढलं. आतमध्ये काय होतं? आता हे पहाटेपर्यंत एवढंच चालू द्या आपलं. शेवटी टरफल म्हणजेच कांदा आहे. कांदा म्हणजे दुसरं काही नाहीये. एक गेलं की दुसरं आहे. हे सर्व टरफल मिळून झालेला कांदा आहे. ह्याच्यामध्ये दुसरं काही नाहीये. तुकोबाराय म्हणतात, हा जगाचा जर विचार केला, जग सुद्धा कांद्यासारखं टरफल म्हणजे फलकट आहे. फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार. येथे सार भगवंत येथे सार भगवंत येथे सार भगवंत येथे सार भगवंत सार भगवंत येथे सार भगवंत. फलकट तो संसार. हा संसार फलकट आहे महाराज. लटिका व्यवहार सर्व हा संसार. किंवा शास्त्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे मृगजळाचं. मृगजळ खरं आहे का खोटं आहे? खोटं. एक साधा प्रश्न असा विचारतो, लहान मुलं जी भांडी कुंडीचा खेळ खेळतात तो खरा आहे का खोटा? लहान मुलं खेळतात ना भांडी, त्याला एक शब्द आहे कोणता तरी, भातुकली. लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात. तो खरा असतो का खोटा? तो असतो खोटा. पण खेळणाऱ्यांना कसा वाटतो? तो खरा वाटतो महाराज. बनवणारे बी एवढे हुशार असतात महाराज. आपल्या घरात जसं जेवढं असतं ना, अगदी तंतोतंत तसंच बनवतात. तसंच पोळपट असतं, लाटणं असतं, पातेलं असतं, सर्व तसंच असतं. आणि घरात जसे संबंध असतात तसेच ते खेळतात महाराज. त्यांच्यामध्ये बी मित्र असतात, त्यांच्या पती नवरा बायको, ह्या सगळ्या गोष्टी जशा त्या तशा भांडी कुंडी खेळणाऱ्या त्या मुलांमध्ये असतात. माझा प्रश्न असा आहे, लहान मुलं जे भांडी कुंडीचा खेळ खेळतात तो खरा आहे का खोटा? तो आहे खोटा. पण खेळणाऱ्यांना तो कसा वाटतो? खेळणाऱ्यांना तो कसा वाटतो? खरा. आता माझा प्रश्न आपल्याला असा आहे, आपला जो चाललेला हा संसाराचा नवरा बायकोचा खेळ आहे तो खरा आहे का खोटा आहे? पण खेळणाऱ्यांना तो कसा वाटतोय? धनदारा पुत्र जाना
मोठं आहे असं वाटावं. पहिला विचार सांगितला जगाचा. दुसरा विचार आहे जीवाचा, म्हणजे स्वतःचा विचार करावा. आहे कोण मी ऐसा, करावा विचार. आपण कोण आहोत महाराज? साधा युक्तिवाद सांगतो आणि पुढे जातो महाराज. अगदी सोपा युक्तिवाद. मला सांगा, आपण माझं घर म्हणतो का मी घर म्हणतो? आपण काय म्हणतो? माझं घर. मी घर म्हणत नाही. याचा अर्थ घर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे. आपण माझे कपडे म्हणतो का मी कपडे म्हणतो? माझे कपडे म्हणतो, मी कपडे म्हणत नाही. बर, माझा हात म्हणतो का मी हात म्हणतो? माझा हात म्हणतो. माझा पाय म्हणतो का मी पाय म्हणतो? याचा अर्थ पाय वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. मला सांगा, माझा देह म्हणतो का मी देह म्हणतो? आपण माझा देह म्हणतो, मी देह म्हणत नाही. याचा अर्थ देह वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. विठ्ठल 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 देह आदि काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावने चोरा, रक्षणसे भासतसे. पहिला विचार जगाचा, दुसरा विचार जीवाचा आणि तिसरा विचार आहे देवाचा. देवाचा विचार सांगितलेला आहे आणि हा सार विचार आहे. मग देवाचा जर विचार करायचा असेल तर मग देवाचा कोणता विचार करावा? ऐका, मनुष्याने सार विचार करावा, सतत विचार करावा आणि देवाचा विचार करावा. मग देवाचा नेमका कोणता विचार करायचा? तर देवाचा विचार करायचा म्हणजे देवाच्या नामाचा विचार करायचा. का? कारण हे नाम सर्व सारातलं सार आहे. तेवढ्या करता त्या नामाचा विचार आहे. सार सार विठोबा नाम तुझे सार, सार सार विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शुळ पाणी जपत से वारंवार, म्हणून शुळ पाणी जपत से वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शुळ पाणी जपत आहे वारंवार, म्हणून शुळ पाणी जपत आहे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे, किंवा सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी. आपण इथपर्यंत आलो. समाधान विचारामध्ये आहे. सार विचार करावा, देवाचा विचार करावा आणि देवाचा विचार करावा म्हणजे देवाचं नाम आपल्या जीवनामध्ये यावं आणि ते आपल्या समाधानाला कारणीभूत आहे. कारण जिथं नाम असतं ना तिथं समाधान असतं. ज्याला जेवढं समाधान हवंय, तुम्हाला जेवढं समाधान पाहिजे ना, तुम्ही तेवढं नामस्मरण करा. नेहमी समाधान पाहिजे असेल तर नेहमी सतत सदा नामस्मरण करा. सदा नाम घोष करू हरि कथा, 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 सदा सदा नाम घोष हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. येणे सदा चित्ता समाधान, येणे सदा चित्ता समाधान, येणे सदा चित्ता समाधान. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. येणे सदा चित्ता समाधान, येणे सदा चित्ता समाधान, येणे सदा चित्ता समाधान. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. जीवनामध्ये समाधान मिळवण्याकरता देवाचं नाम हे जीवनामध्ये येणं महत्वाचं आहे. ते नाम आपल्या जीवनामध्ये समाधान देणार आहे.
मग असं नाम आपल्या चित्तामध्ये येण्याकरता काय करावं? तुकोबाराय म्हणतात एकच काम करा, त्या चित्ताला, त्या मनाला त्या देवाच्या नामाचा छंद लावा. अभंगाचं प्रथम चरण. गोविंद 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 मना लागलिया छंद. तुकोबाराय म्हणतात बाबा रे, असं समाधान जर पाहिजे असेल तर त्या चित्ताला, त्या मनाला देवाच्या नामाचा छंद लावा. आणि एकदा का त्या नामाचा छंद मनाला लावला, ते नाम आपल्या या देहावरती, शरीरावरती किंवा या चित्तावरती प्रभाव पाडत असत. ऐका काय प्रभाव चार गोष्टीवरती पडत असतो. जडाचा जडावरती होणारा प्रभाव, जीवाचा जीवावरती होणारा प्रभाव, जडाचा जीवावरती होणारा प्रभाव आणि जीवाचा जडावरती होणारा प्रभाव. चार गोष्टी आहेत. एक जड आहे पण दुसऱ्या जडावरती प्रभाव पाडतं महाराज. असं आहे. उदाहरण आलेलं आहे शास्त्रामध्ये. हिरा आहे, हिरा. आणि हिरा हा सर्व धातूंमध्ये किंवा सर्व गोष्टींमध्ये अत्यंत कठीण, टणक अशा प्रकारचा आहे. त्याची परीक्षा सांगताना असं म्हटलेलं आहे, हिरा खरा आहे का काय हे जर पाहायचं असेल तर त्या हिऱ्याला ऐरणीवरती ठेवावं आणि त्या ऐरणीवरती ठेवलेल्या हिऱ्याला घनाने घाव घालावा. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा. हिरा ऐरणीवरती ठेवावा आणि त्याच्यावरती घनाने घाव घालावा. आता हातोडी वेगळी, हातोडा वेगळा आणि घन वेगळा. बर तो बी असा तसा म्हणजे असा मारता येत नाही महाराज. मग आता वासुदेव बाबा आम्ही तर उचलणं बी अवघड व्हायचं महाराज. घन असा हिरा ऐरणीवरती ठेवावा आणि त्याला घनाने घाव मारावा. आणि घाव मारल्यानंतर सुद्धा तो फुटत नाही, तर तो त्या ऐरणीमध्ये बुडतो. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी. गाठ्यामध्ये प्रमाण आलेलं आहे. आणि जर तुमचा विश्वास बसतच नसेल ना तर आपण इथं प्रयोग करू. मी आयरन घेऊन येतो. शिवडीकर मंडळी तुम्हाला शक्य आहे, हिरा घेऊन या, इथं प्रयोग करू बाबांच्या साक्षीने. असा हिरा तो त्या आयरनीमध्ये बुडला. आता हा हिरा काढायचा कसा? बर ते आयरन किती किमतीची हिरा पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोकडे. एवढा हिरा जर त्या आयरनीमध्ये बुडला तर मग काढायचा कसा?
तुकोबारांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. हिरा हिरा कानी काळी आतोनी ऐरणी काळी आतोनी ऐरणी काळी आतोनी ऐरणी हिरा हिरा काळे आतोनी ऐरणी काळे आतोनी ऐरणी काळे आतोनी ऐरणी हिरा हिरकणी काढी आतोनी ऐरणी. तो हिरकणी जो ऐरणी मध्ये बुडालेला हिरा आहे, त्याला काढायचा असेल तर काय करावं लागेल? ते म्हणे काहीच काम करू नका, मग हिऱ्याच्या मिसेसला बोलून आणा. म्हटलं एवढा प्रभाव असतो का मिसेसचा? जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, आम्हाला काय कळे. एवढा प्रभाव असतो महाराज. ती हिरकणी जवळ आणल्याबरोबर ऐरणीमध्ये बुडालेला हिरा बाहेर येतो. बाबांच्या भाषेमध्ये टुंडीशी उडी मारतो. हिरा हिरकणी एक जड आहे, दुसराही जड आहे, पण एका जडाचा दुसऱ्या जडावरती होणारा हा प्रभाव आहे. विढाल 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 विढाल. दुसरा आहे जीवाचा जीवावरती होणारा प्रभाव. एक जीव आहे आणि दुसराही जीव आहे, एकमेक जीवावरती प्रभाव पाडतो. महाराज ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलेलं आहे. ते कबूतर पाळणारे जे पाळंदे लोक असतात ना, पारवे कबूतर पाळणारे, ते घरामध्ये त्यांच्यासाठी चिडिया घर म्हणजे पाळंदे लोक ठेवत असतात आणि त्याच्यामध्ये भरपूर कबूतर असतात आणि सकाळच्या पारी त्यांना उडण्याकरता आकाशामध्ये पाठवत असतात. मग एकदा का ती वरती गेले, फिरत राहतात फिरत राहतात फिरत राहतात. मग एकदा का मोकळं आकाश मिळाल्यानंतर त्यांना भान राहत नाही फिरण्याचं. मग एवढ्या वरती गेलेला तो पारवा किंवा ते कबूतर खाली आणायचं असेल तर ते पाळंदे लोक फार सुंदर अशा प्रकारची युक्ती करतात. काय करतात? त्या पारव्यांची जी मादी आहे तिला बाहेर करतात महाराज आणि फक्त त्या पारवीचे पंख फडफडवतात. परिणाम असा होतो, तो उंच आकाशामध्ये गेलेला तो पारवा त्या पारवीचे पंख फडफडताना पाहिल्याबरोबर उंच असलेल्या आकाशातून त्या पारवीकडे धाव घेतो महाराज. पै पारवा जैसा किरटी चढला नभाची पोटी आणि पारवी देखोनी लोटी अंगची सगळे. एक जड आहे आणि त्या जडावरती त्याचा जीव आहे आणि त्या जीवावरती त्याचा प्रभाव पडला. हा जीवाचा जीवावरती होणारा प्रभाव आहे. तिसरा प्रभाव आहे जडाचा जीवावरती होणारा प्रभाव आहे. वास्तविक पाहता हा सर्व संसार जड आहे, विषय जड आहेत, पण ते जीवावरती प्रभाव करतात महाराज. विस्तार करण्यापुरता किंवा एक उदाहरण म्हणून आपण घेऊया. वास्तविक पाहता हे धन जे पैसा, पैसा हा जड आहे, पैसा जड आहे, पण महाराज जीवावरती किती प्रभाव पाडतो. वास्तविक पाहता पंच विषय हे जीवाला मारक आहे. 5 विषयाचा जीवावरती प्रभाव होतो, पण धनाची गोष्ट अशी आहे महाराज, धन या 5 विषयामध्ये कुठंच येत नाही. मला सांगा, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयामध्ये धन कुठे येतं का, पैसा कुठे येतो का महाराज? शब्द काय, पैसा पैसा ऐकल्यानंतर पोट भरत नाही, शब्द विषय नाहीये. रस चाटल्यानंतर फारच गोड लागतो असंही काही नाहीये. शब्द स्पर्श त्या पैशाला हाताला फार गोड लागतो महाराज. पहिल्या तरी नोटा बऱ्या होत्या हो, मोठ्या होत्या, 2000ची 500ची ठीक होती महाराज. आताच्या नोटा 10ची नोट आणि 500ची नोट कळतच नाही. बरं हातालाही फार छोट्या करून ठेवल्या मोदी सरकारने. याचा अर्थ स्पर्श म्हणजे ते स्पर्श करण्यासाठी सुद्धा विषय होत नाही. शब्द विषय होत नाही, रस विषय होत नाही, स्पर्श विषय होत नाही. गंध म्हणजे पैशाचा काय वास येतो का? वास येत नाही. आणि शेवट आहे रूप. रूप सुद्धा महाराज फारसं चांगलं नाहीये. मग ते 5 विषयामध्ये येत नाही, पण तरी सुद्धा त्या धनाचा माणसाच्या जीवनावरती एवढा प्रभाव होतो महाराज. काय प्रभाव होतो? अगदी सोप्या भाषेत सांगू का? तुम्ही जप करायला बसा, तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूजा करायला बसा, आपलं चित्त एकाग्र होत नाही, मन एकाग्र होत नाही, है का नाही? पूजा करायला बसा, जप करायला बसा, आपलं मन एकाग्र होत नाही, पण तेच तुम्ही पैसे मोजायला बसा,
महाराज एकाग्र होतं महाराज. आता माझं तर होतं बाबा, कारण रोजच पैसे असतात, एकाग्र होतं महाराज. आणखीन सांगू का, स्वतः जाऊ द्या, एक शेजारचा जवळ मनुष्य आहे, ग्रहस्थ आहे, तो पैसे मोजतोय. आपला त्या व्यक्तीचा आणि पैशाचा काही संबंध नसतो, पण पैसे तो मोजत असतो आणि आपण मनामध्ये म्हणत असतो 1 2 3. किती प्रभाव पडला एका जडाचा, ह्या जीवावरती होणारा हा प्रभाव आहे. विठ्ठल विठ्ठल किंवा पाषाण असलं भावधरी तया तारील, जड आहे पाषाण, पण भाव जर असेल ना तर जीवावरती प्रभाव करू शकतं. आणि शेवटचं आहे की जीवाचा जडावरती होणारा प्रभाव आहे. विस्तारा करता अनेक प्रमाण आहे. रजस्वला करी वेलासी आघात, हा जीवाचा जडावरती होणारा प्रभाव आहे. पण याच्या पेक्षा अत्यंत प्रभावी असलेलं हे जे नाम आहे, ते नाम जड आहे का चेतन आहे का भगवत स्वरूप आहे? ते नाव भगवान परमात्मा आणि नाव याच्यामध्ये अभेद नाहीये. निळूबारांचं एक प्रमाण आहे, नाम हे चिदानंद स्वरूप अशा प्रकारचं नाव आहे. निळामणी नाही विकार हरिनामा, पाववी निज धामा स्वस्ति क्षेम. चिदानंद स्वरूप हे भगवंताचं नाव आहे. साधे विषय, जड विषय जर जीवावरती प्रभाव पाडतात, तर मग भगवान परमात्म्याचं नाव हे भगवत स्वरूप आहे. ते आपल्या जीवावरती का प्रभाव पाडणार नाही? ते आपल्या जीवावरती प्रभाव पाडतं. आणि तेवढ्या करता तुकोबाराय म्हणतात, त्याचा मनाला छंद लावा. विठ्ठल थोडीशी नामाची शक्ती सांगतो. नामाची शक्ती, नाम काय करतं जीवनामध्ये? नामाचं कार्य काय? नामाचं कार्य 2 पद्धतीचं आहे. एक पाप निवृत्ती आणि दुसरं आहे भगवत प्राप्ती. नामाने 2 कार्य होतात महाराज. आपल्या जीवनातलं समूळ पाप नष्ट करण्याची ताकद फक्त देवाच्या नामामध्ये आहे. चला, नामाने आपल्या जीवनातली किती पाप नष्ट होतात? आपण रोज हरिपाठ गाणारे लोक आहोत महाराज. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. नामाने नाम घेता विठोबाचेन, पर्वत जळती पापाचे. नामाने आपल्या जीवनातलं पाप जाळलं जातं. असं आहे, नाम हे आपल्या जीवनातलं पाप जाळण्याकरता सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं साधन. किती पाप जाळली जातात त्याची गणती नाही, अनंत पापे जाळली जातात. असं आहे, हे नाम आपल्या जीवनामध्ये पाप जाळण्याकरता कारणीभूत आहे. थोडस इथं थांबतोय. हे पाप आपल्या जीवनामध्ये किती घातक आहे त्याचा थोडासा विचार करूया. काय असतं, रोग जर कळला नाही तर वैद्याकडे आपण जाणार नाही, औषध घेणार नाही, पथ्य पाळणार नाही, परिणाम होणार नाही. तसं हे पाप आपल्या जीवनामध्ये किती घातक आहे याचा थोडासा विचार करूया. मग हे नाम किती आपल्या जीवनामध्ये महत्वाचं आहे याचा विचार आपल्याला साहजिकच होण्यासारखा आहे. पाप, हे पाप आपल्या जीवनामध्ये काय करतं? हे पाप आपल्या जीवनामध्ये समूळ नष्ट झालं पाहिजे महाराज. पाप काय करतं? तुकोबाराय म्हणतात, पाप आपलं हित कधी होऊ देत नाही. पाप आपलं हित कधी होऊ देत नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके, ज्यावरती आपलं हित होत नाही. बऱ्याचशा वेळेला आपल्याला अनुभव येतो, एखादं कार्य होणार असतं पण ऐन वेळी काहीतरी आडवं येतं, हातचं काम निघून जातं. माणसं म्हणतात, तो काही नाही, माझं पाप आडवं आलं. म्हणजे पाप आपलं हित होऊ देत नाही. ऐका, पाप परमार्थ गोड लागू देत नाही. विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवाशी झाला विषय म्हणजे पाप. मला सांगा, दूध गोड आहे का कडू आहे? दूध गोड आहे. पण एखाद्याच्या शरीरामध्ये जर ताप म्हणजे ज्वर निर्माण झाला, त्याला ते प्यायला दिलं, कसं लागतं? दूध गोड आहे, पण अंगामध्ये जर ताप असेल तर त्याला ते कडू लागतं. सिद्धांत असा आहे, दूध गोड आहे पण कडू लागतं. शरीरामध्ये ताप आहे, देवाचं नाम गोड आहे पण कडू लागतं, मनामध्ये पाप आहे. विठ्ठल विठ्ठल पाप आपल्या जीवनामध्ये
परमार्थ गोड लागू देत नाही. सांगू तुम्हाला थोडीशी गंमत म्हणून सांगतो. वैद्यकीय शास्त्रामध्ये आपल्या शरीरातला ताप मोजण्यासाठी एक छोटस यंत्र असतं. काय म्हणतात त्याला डॉक्टर साहेब? काय म्हणतात? थर्मामीटर. मराठीमध्ये त्याला तापमापी म्हणतात. तापमापी. ती लावली की आपल्या शरीरातला ताप कमी झालेला आहे का वाढलेला आहे हे दाखवतं. बरोबर ना? आपल्या शरीरातला ताप कमी झालाय का वाढलेला आहे हे दाखवतं. आज कीर्तनामध्ये मी तुम्हाला पापमाप्या दाखवणार आहे. काय? पापमाप्या दाखवणार आहे तुम्हाला. हे काय भलतच बगलतनं काढलं ना आम्हाला दाखवायला लागले? नाही नाही महाराज, हे सुद्धा दवाखान्यातून आणलेलं आहे. हे सुद्धा दवाखान्यातून आणलेलं आहे. हे आळंदीच्या दवाखान्यातून आणलेलं आहे. हे देहूच्या दवाखान्यातून आणलेलं आहे. भंडारा, भामचंद्र, घोराडा डोंगरावरती जा, अशा पापमाप्या मिळतील महाराज. आमचे शिवशंकर महाराज आम्ही सोबतच होतो. एक एक ओवी, एक एक प्रमाण, एक एक संत चरण लावून पहा, आपल्याला आपली जागा कळेल. एक वाक्य सांगू का? परमार्थामध्ये आल्यानंतर खूप काही कळावं असं अजिबात नाहीये. आपल्याला फक्त आपली जागा कळावी, आपली लायकी कळावी. अडचण काय? दुःखाला कारण आपण आपली जागा सोडून वागतो हेच आहे महाराज. दुःख पावयाचे मूळ राहणी ठाव नाही. ऐका, एक एक ओवी, एक एक चरण, एक एक प्रमाण लावून पहा, आपल्याला आपली जागा कळेल. मी प्रत्येकाला प्रमाण देणार आहे. आपल्याला आपले हित होत नसेल त्याने समजावं की हे पाप आहे, आपल्या जीवनातलं पाप आहे. ज्याला आई वडील आवडत नसतील की त्यांनी समजावं हे आपल्या जीवनातलं पाप आहे. लावून पहा, हे चरण लावून पहा, आपल्या जवळ पाप आहे का नाही ते कळेल महाराज. प्रमाण सांगतो. तुका म्हणे पाप माय न आवडे ज्या बाप, न आवडेसा झाला बाप, आले पाप वस्तीशी. ज्याला नीती कळत नाही, शास्त्र कळत नाही, धर्म कळत नाही, कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं कळत नाही, निश्चित समजावं हे पाप आहे. पाप त्याचे नाव न विचारे नीत, भलतेची उन्मत्त करे सदा. ऐका, परमार्थ करून भजन कीर्तन करून आपले अवगुण जर कमी होत नसतील तर निश्चित समजावं हे पाप आहे. पाप गेल्याची काय खून, नाही पालटले अवगुण. अरे जर भजन करून कीर्तन करून जर अवगुण कमी होत नसतील ना, कसं पाप गेलेलं आहे? पाप गेलेलं नाहीये. ऐका, आपल्या समोर जर पाप कृत्य येत असेल, नेहमी पाप कृत्य येत असेल, समजावं ज्या अर्थी माझ्या डोळ्यासमोर पाप येत आहे ना, त्याला कुठंतरी अगोदरचं पाप कारणीभूत आहे. प्रमाण आहे का? पापाविन नाही पाप येत पुढे, साक्षीशी रोकडे साक्ष आले. ज्या अर्थी डोळ्यासमोर पाप येत आहे ना, समजावं अगोदर केलेलं पाप कारणीभूत आहे. आणखीन सांगतो ऐका, खोटं बोलणं काय? खोटं बोलणं, आपण साधं म्हणतो की मनुष्य खोटं बोलून पाप करतोय. तुकोबाराय म्हणतात तसं नाहीये. महाराजांचं मत वेगळं आहे. महाराज म्हणतात मनुष्य खोटं बोलून पाप करत नाही, मग तो पापी आहे म्हणून खोटं बोलतो. असत्य जे वाणी ते ते पापाची खाणी, म्हणजे जे ते पापाची खाणी ते ते असत्यवाणी. विठ्ठल 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 विठ्ठल. हे पाप आपल्या जीवनामध्ये अत्यंत भयंकर आहे महाराज. थोडंसं आठवलं म्हणून पुराणातला भाग सांगतो. पद्म पुराणामध्ये एक फार गोड संदर्भ आलेला आहे. फार गोड संदर्भ आहे. पाप आपल्या जीवनामध्ये किती प्रभाव करत असतं. पाप असं आहे, सोम शर्मा नावाचा ऋषी आणि सुमन नावांची त्याची पत्नी, दोघांचा संवाद आहे. आपल्या पत्नीने पतीला विचारलं की जगामध्ये सर्वात निष्ठुर काय? ते म्हणले पाप. म्हणजे कशावरून? ते म्हणले पाप पाहत नाही कोणी केलं ते, कोणी केलं ते पाहत नाही. मनुष्य असो नाहीतर देव असो महाराज, कोणाला सोडत नाही महाराज. पाप. तुकोबारायांनी एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आम्ही किती सांगू द्या लोकांना, वारिता बळे धरिता हातीन जुलमी जाती नरकामध्ये, करिता पाप न धरी शंका, म्हणे तुका कोणीही. पाप करताना कुणालाच वाईट वाटत नाही मला, म्हणून पाप निष्ठुर आहे. मग तिने असं विचारलं, हे निष्ठुर पाप समूळ नष्ट करण्यासाठी उपाय काय? त्यावेळेस त्या सोमशर्मा ऋषींनी फार सुंदर अशा प्रकारचं रूपक केलेलं आहे.
जसं एखादं झाड असतं, झाडाची निर्मिती बियातून होते. त्या बियाला 2 कोंब फुटतात, एकाच्या मुळ्या, दुसऱ्याचं खोड निर्माण होतं. खोडाला फांद्या फुटतात, फांद्याला पानं येतात, पानाला फुलं येतात आणि फुलाला फळ येतं. हे जसं त्या वृक्षाची वाढ होण्यासाठी कारणीभूत आहेत, तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा पाप हे वृक्षासारखं निर्माण होतं. जसं झाड बियातून निर्माण होतं, तसं हे पाप रूपी वृक्ष सुद्धा एका बियातून निर्माण होतो. म्हणून या पापाचं बिया हे लोभ. अंतःकरणामध्ये लोभ निर्माण झाला की मनुष्य पाप करण्याकरता प्रवृत्त होतो. म्हणून ऐका, लोभ ही पापाचं बी आहे, मोह ही त्या पापाची मूळ आहेत. असं आहे, झाड जेवढं मुळाने घट्ट होतं ना, तेवढं ते वारा पाऊस यापासून संरक्षण करण्याकरता घट्ट बनतं. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये मोह वाढला की तो पाप करण्याकरता निष्ठुर बनतो. ज्ञानोबारांची ओवी सांगू, जव जव वाढे मोह तव तव विषयी रोहो आणि विषयी तव ठावो पातकांशी. मोह वाढला की पाप करण्याकरता मनुष्य निष्ठुर बनतो. म्हणून ऐका, लोभ पापाचं बी आहे, मोह पापाची मुळं आहेत, असत्य वचन फांद्या आहेत. फांद्या का म्हटलेलं आहे? कारण एका फांदीतून अनेक फांद्या निर्माण होतात. बरोबर ना? आपल्याकडे एक म्हण आहे, एक खोटं लपवण्याकरता मनुष्य 100 खोटं बोलतो. एकातून अनेक असत्य बाहेर पडतात. म्हणून असत्य वचन त्याच्या फांद्या आहेत, दंभ कपट ही त्याची पानं आहे, दुर्बुद्धी हे फूल आहे आणि अधर्म हे त्याचं फळ आहे. विठ्ठल विठ्ठल. अगदी एका उदाहरणामध्ये सांगायचं जर झालं तर हस्तिनापूरच्या गादीचा नैतिक अधिकार हा पांडवांचा होता, पण ती गादी मला मिळावी असा लोभ दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. पहा, लोभ कसं पाप वाढवतं. लोभ निर्माण झाला, ही गादी मला मिळावी. आपल्या कौरव स्वजनांविषयी मोह निर्माण झाला. माझे कौरव स्वजनांविषयी मोह निर्माण झाला. असत्य वचन फांद्या आहेत. खोटं बोलून पांडवांना लाक्षागृहामध्ये दहन केलं, खोटं बोलून त्यांना विष पाजलं, खोटं बोलून त्यांना यमुनेमध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला. असत्य वचन त्याच्या फांद्या आहेत, दंभ कपट ही त्याची पानं आहेत. शकुनी मामाचं सहाय्य घेऊन कपट केलं आणि कपट करून फासे उलटे टाकून पांडवांची सर्व संपत्ती हडप करून घेण्याचा प्रयत्न केला. दुर्बुद्धी हे फूल आहे आणि अधर्म हे फळ आहे. अरे भर सभेमध्ये आपल्या प्रजाजनांच्या देखत, आपल्या गुरुजनांच्या देखत, आपल्या आप्तेष्टांच्या देखत आपल्या भावाच्या पत्नीला नग्न करण्याची दुर्बुद्धी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी, हे पाप नाही तर काय? हे पाप आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये पाप हे अत्यंत घातक आहे. मग ऐका, असं आहे, हा पाप नावाचा वृक्ष जर समूळ नष्ट करायचा असेल तर त्याच्याकरता एकमेव शस्त्र आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समय अवसान, कोठे योजेल दशदान. पुढे ऐका, खंडी नारायण दुःख चिंतन. नाम माळा हे पवित्र नाम माळा, हे पवित्र नाम माळा, हे पवित्र नाम माळा, हे पवित्र पवित्र अंती हेची शस्त्र, नाम हा महामंत्र आणि सर्व बाधा निवारी.
नामस्मरणाने आपल्या जीवनातल्या सर्व बाधा, सर्व दुःख, सर्व पाप समूळ नष्ट केले जातात. थोडस आणखीन बोलतो पापाबद्दल. असं आहे, आपल्याला जो आजार होतो, रोग होतो, त्याचं कारण सांगत असताना त्याला सुद्धा पाप असं सांगितलेलं आहे. क्षेपक प्रमाण आहे पण समर्पक आहे. तो खामने पापे येती रोगाचे आरोप आहे. क्षेपक आहे. किंवा दुसरा आहे भोगे रोगा जोडून या, दिली अनेका. भोगाने म्हणजे रोग होतो. एका फार मोठ्या विचारवंताने असं म्हटलेलं आहे, त्यांनी एक ग्रंथच लिहिलेला आहे, आपल्याला कोणतं पाप केल्यामुळे कोणता रोग होतो, कोणतं पाप केल्यामुळे कोणता रोग होतो, आणि त्याचं फार विस्तृत अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्याकरता काय काय करावं की त्याच्यामुळे तो रोग जातो, असं वर्णन एका ग्रंथकाराने केलेलं आहे. मला हे सांगायचंय, पापाला समूळ नष्ट करणारं औषध म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि एकदा का त्या नामाने पाप निवृत्त झालं, रोग सुद्धा आपोआप निवृत्त होतात. पापाला इंग्लिशमध्ये सिन्स म्हणतात. पापाला इंग्लिशमध्ये सिन्स म्हणतात. आणि रोग झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला जे औषध देतात त्याला मेडिसिन्स म्हणतात. याचा अर्थ काय? रोग जायचा असेल तर हे औषध घ्या, पण पाप जायचं असेल तर औषध घेतलं पाहिजे. तिकडं ते औषध लागतं, पण खरं औषध आहे हे नाम नावाची गोळी. जर आपल्या जीवनामध्ये आले ना, आपल्या जीवनातलं पापही जातात आणि रोगही जातात. सांगू तुम्हाला किती औषध प्रभावी आहे? अनुभवाचं सांगतो. परमस्नेही, परम आदरणीय पंढरीनाथ महाराज, बाबांच्या सहवासामध्ये आल्यापासून अगदी लहान बंधुवत, पुत्रवत प्रेम करणारे असे पंढरीनाथ महाराज आहेत. 2015 सालचं ते साल होतं. आमच्या जन्मगावी, अत्यंत छोटं गाव आहे, म्हणजे 60-70 उमरे आहेत फक्त. छोटं गाव आहे. त्या गावामध्ये आमच्या सप्ताहाला त्या वर्षी 36 वर्ष पूर्ण होत होते. म्हणजे त्याचा त्रितपपूर्ती सोहळा साजरा करण्याच्या संबंधाने आम्ही संपूर्ण नियोजन केलं. मी विनंती केली की म्हटलं आमच्या गावामध्ये नाम जप असावा, कारण त्यांच्या त्या नामाचा छंद आमच्याही मनाला लागलेला होता. आणि त्याच्यामुळे मी विनंती केली, त्यांनी विनंती मान्य केली. आणि बाबा, एक घडलेली घटना सांगतोय, आजही ते आपल्याला पाहायला मिळेल. नाम आपल्या जीवनामध्ये काय प्रभाव पाडत असतं. आले आणि रोज 1 तास 1.5 तास आम्ही नाम जप घेत होतो आमच्या गावामध्ये. परिणाम असा झाला की इतका लळा, इतकी आवड निर्माण झाली सर्वांना की 2015 पासून सगळ्यांचं मत असं आहे की सप्ताह नाही जरी झाला तरी चालेल, पण आरोबाबांचा नामजप रोज गावात झाला पाहिजे. ते बी विनंती मान्य, आम्ही त्यांना आग्रह करत नाही, पण विनंती करतो. आमच्या विनंतीचा आदर ठेवून दरवर्षी ते 2-3 दिवस येत असतात. योगायोगाने यावर्षी आमचे वासुदेव महाराज बी एक दिवस योगायोगाने आलेले होते. तुम्हाला कदाचित सांगायचं राहून गेलं, त्या दिवशी त्या नामस्मरणाचा प्रभाव, त्या रोज नामजपाचा प्रभाव गावामध्ये जे रोज येत होते नामजपाला, मागील 3-4 वर्षापूर्वी एक त्यांच्या जीवनामध्ये अपघात झाला. 2 व्हीलरवरती चालले होते, बारामतीला निघालेले होते आणि पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या गाडीने उडवलं त्यांना आणि ते डांबरी रस्त्यावरती पडले आणि त्याचा मार मेंदूला लागला. बेशुद्ध अवस्थेमध्ये गेले, थोडक्यात कोमामध्ये गेले. जवळच्या लोकांनी उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरने सांगितलं की इथं उपचार होणार नाहीत, पुण्याला रुबीला न्यावं लागेल. रुबीलाही घेऊन गेले, पण शुद्धीवरती नव्हते महाराज. त्या डॉक्टरने संपूर्ण तपासलं त्यांना. तपासल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं आहे, एक तर हे शेवट आहे म्हणे, त्यांचा शक्य नाही, कोणत्याच डॉक्टरकडे हा उपाय नाहीये, पण तरी सुद्धा मी एक प्रयत्न करतो, यांना फक्त तुम्ही शुद्धीवरती आणा. शुद्धीवरती आणल्यानंतर त्यांना वाचवण्याची जबाबदारी माझी. पण मेंदूला मार लागलेला असल्यामुळे कोणीही शुद्धीवरती आणण्याकरता दुसरा डॉक्टर तयार नव्हता. डॉक्टर म्हणले आम्ही ते करू शकत नाही, शुद्धीवरती आणू शकत नाही, तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते शक्य होईल, नाहीतर शक्य नाहीये. त्यांना जे आवडतं
जे त्यांनी केलेलं आहे किंवा ज्यांच्यामुळे ते शुद्धीवरती येतील असा कोणताही उपाय तुम्ही करा, पुढची जबाबदारी माझी आहे. मग घरच्या माणसांना असं वाटलं, लहान मुलाचा आवाज ऐकून, नातवंडांचा आवाज ऐकून ते जागेवरती ते पत्नीने प्रयत्न केले, त्यांच्या सर्व बहिणी आल्या, भावांनी प्रयत्न केले, त्यांच्या घरच्या मुलांनी प्रयत्न केले, सर्वांनी प्रयत्न केले, पण ती व्यक्ती काही शुद्धीवरती यायला तयार नाहीये. शेवटी डॉक्टरनी विचारलं ह्यांना काय आवडत होतं. त्याने सांगितलं की हे भजनी आहेत, रोज भजनाला जात होते, त्या रोज भजनाला नेहमी जात होते. मग असं काहीतरी त्यांना ऐकवा की ते शुद्धीवरती येतील महाराज. आणि बाबा त्यावेळेस सांगतो, त्या मुलांना माहित होतं की महाराजांचा नामजप त्यांना खूप आवडतो. त्यांनी मोबाईलमध्ये तो नामजप लावला आणि त्याचे हेडफोन कानामध्ये टाकले. कानामध्ये टाकल्यानंतर ऐका, ती व्यक्ती आता सध्या आजही आमच्या वाडीमध्ये आहे, भजनाला येते, चाल म्हणते, कीर्तनाला उभं राहते. आणखीन पुढे सांगू का, त्यांचा मेंदू इथून काढलेला आहे आणि मांडीत ठेवलेला आहे. सध्या मांडीत ठेवलेला आहे. बाबांची काल मुलाखत घेतली त्यांनी अनेकांना सांगण्यासाठी. आता सध्या ती व्यक्ती आहे, त्यांचा मेंदू डोक्यातून काढलेला आहे, मांडीत ठेवलेला आहे. शुद्धीवरती येणं शक्य नव्हतं. पण गंमत ऐका, तो नाम जप ऐकल्याबरोबर कोणाकडूनही न शुद्धीवरती येणारी ती व्यक्ती, कोमामध्ये गेलेली व्यक्ती, ती शुद्ध झाली महाराज, शुद्धीवरती आली. आणि डॉक्टरांनी उपाय केल्यानंतर आजही ती व्यक्ती आमच्या गावामध्ये हयात आहे, जिवंत आहे. तानाजी इंगळे हे त्यांचं नाव आहे महाराज. हे आहे नामाची ताकद, नामाचा प्रभाव. विठ्ठल 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 नाम आपल्या जीवनामधलं पाप घालवतं महाराज. म्हणून हे नाम आपल्या जीवनामध्ये प्रभाव पाडणार आहे. नामाची पहिली शक्ती आहे पाप निवृत्ती, आणि नामाची दुसरी शक्ती आहे ती म्हणजे भगवत प्राप्ती. ज्या साधने करता, ज्याच्या करता आपण अट्टहास करतो, प्रयत्न करतो, अशी भगवंताची प्राप्ती ही नामाने होत असते. नव्हे त्या नामाचा प्रभाव आपल्या शरीरावरती एवढा पडतो की एकदा का त्या नामाचा छंद लागला, त्या नामाचा प्रभाव आपल्या देहावरती असा होतो की नामधारक आणि भगवान वेगळे राहत नाहीत, ते दोन्ही एक होतात. अभंगाचं दुसरं चरण. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग
मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. नामाचा आपल्यावरती काय प्रभाव होतो याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात की एकदा का नामाचा छंद मनाला लावला, त्या नामाच्या छंदाचा परिणाम मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. भगवान परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत प्राप्त करणारं हे देवाचं नाम आहे. नामधारक आणि नामी हा वेगळा राहत नाही, ते दोन्ही एक रूप होऊन जात असतात. नामाचा हा प्रभाव आपल्या या देहावरती पडतो. वास्तविक पाहता देह जड आहे, पण त्या जडावरती सुद्धा या नामाचा प्रभाव पडतो. परिणामता मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आणखीन काय प्रभाव होतो? आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. नाम आपल्या जीवनामध्ये प्रेम वाढवतं महाराज. असं आहे, तुका म्हणे नाम आणि मागे मागे धावे प्रेम. जिथं नाम आहे तिथं प्रेम आहे महाराज. असं आहे, ज्ञानोबरांनी 11व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की आवडी जेत पडे. ज्याची तुम्हाला आवडी असते त्या आवडीचं परिवसन कशात होतं? आवडी जेत पडे तेची अवसरी पुढे पुढे आणि रिगो लागे घडे प्रेम ऐसे. एकदा का नामाचा छंद, नामाची आवड अंतःकरणामध्ये निर्माण झाली, परिणामता त्याचं परिवसन प्रेमामध्ये होतं. तुकोबाराय तेच बोलतात, आनंदले मन प्रेमे. प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होतं महाराज. आणि ऐका, परमार्थाचा सर्वात महत्वाचा भाग जर काय असेल तर ते प्रेम निर्माण होणं आहे. अंतःकरणामध्ये शुद्ध प्रेम निर्माण झालं पाहिजे. असं आहे, एक युक्तिवाद आपल्या समोर ठेवतो. सकाळी त्या घाण्याला बैल बांधतात ना, ऊसाचा घाणा असेल, रसवंती ग्रह असेल, त्याला त्या भागामध्ये बैल बांधतात. सकाळी 6 वाजता बैल बांधला त्या ऊसाच्या घाण्याला, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तो बैल त्या घाण्याला सोबत फिरत होता महाराज, चालत होता. मग मला असं वाटतंय, सकाळी 6ला बांधलेला बैल संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालतोय. एवढं चालल्यानंतर तो जर शिवडीला बांधला तर कमीत कमी लासलगाव इथपर्यंत पोहोचायला पाहिजे का नाही? सकाळी 6ला बांधलेला आहे, 6 वाजल्यापासून तो चालतोय, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालतोय. मग इथं बांधलेला तो शिवडीपर्यंत शिवडीमध्ये बांधलेला तो लासलगाव पर्यंत जायला पाहिजे. कुठपर्यंत जातो तो तिथंच फिरत राहतो महाराज. सिद्धांत असा आहे, चालण्यामुळे त्याच्या जीवनामध्ये गती आहे पण प्रगती नाही आहे. चालण्यामुळे त्याच्या जीवनामध्ये गती आहे पण प्रगती नाहीये महाराज. सांगू का तुम्हाला, परमार्थामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण करतो, याने परमार्थामध्ये आपली गती होते पण प्रगती होत नाही. लोक सहज बोलून जातात, तो महाराज आमची ही 50वी वारी आहे, ही गती आहे, प्रगती नाही आहे. आम्ही एवढी पारायण केली, दिवसातून 3 कीर्तन करतो, ही गती आहे, प्रगती नाही आहे. एवढे सप्ते आम्ही केले, एवढ्या आम्ही पंक्ती केल्या, पंक्ती झोडल्या, ही गती आहे, प्रगती नाहीये. सांगू का तुम्हाला, देवाविषयी, साधू संतांविषयी आणि संतांच्या ग्रंथांविषयी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होणं ही परमार्थातली प्रगती आहे. ही प्रगती आहे. आणि ते तुकोबाराय म्हणतात, नामाने सिद्ध होतं. आनंदले मन प्रेमे पाझरती. संसारातलं प्रेम कामाचं नाही महाराज. सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. भाव खोटं प्रेम आहे महाराज, लटकं प्रेम आहे. तुकोबारायने उदाहरण दिलेलं आहे त्या पुराणिकाचं. देखोनी पुराणिकाची दाढी रडेस पुंदे चरफडी, प्रेम खरे दिसे जना भिन्न अंतरी भावना. संसारातलं प्रेम हे लटकं प्रेम आहे महाराज. ते सांगून जातो. इष्टीमध्ये बाबा सांगत असतात, बरेच असं असतं की आता तरुण तरुणीचं जे प्रेम आहे ना, ते सगळं टीव्ही पाहून आहे महाराज. पिक्चर पाहिला की लोकांना असं वाटतं, ते जसे वाटतात ना आपणही तसंच वागावं.
पण ते खोटं खोटं करतात हे माणसं खरं विसरतात. त्यांचं हे वागणं खोटं आहे हे माणसं खरं विसरतात. तरुण तरुणीचं प्रेम असं महाराज. म्हणून ते बाबा पाठात म्हणायचे की ते एसटीत चढल्यावर ती बाकावरती बसले की जुळतं महाराज. मुक्काम येईपर्यंत टिकतं, मुक्काम आला की दोघांचंही प्रेम मोडून जातं महाराज. आणि एक दोहा हिंदीमध्ये, ते संसारातलं प्रेम कसं आहे ते मुलगी त्याला म्हणत असते, मुलगा म्हणत असतो त्या मुलीला, पहा बरं, फूल है गुलाब का उसे सुखाना देना और लड़का है गरीब का उसे धोखा ना देना. तो काय म्हणत असतो, फूल है गुलाब का उसे सुखाना देना और लड़का है गरीब का उसे धोखा ना देना. असं म्हटल्यावर त्या दोघांचं जुळतंय महाराज. मग ते पुढचं काय असेल त्यांचं बोलणं चालू राहतं महाराज. आणि हळूहळू हे वाढल्यानंतर त्या मुलीच्या घरच्यांना कळतं, भावाला, तिच्या वडिलांना कळतं. आणि एवढं सगळं कळल्यानंतर ते त्याला शोधतात आणि असा बदडून काढतात महाराज. खूप मारतात, अगदी लाल करतात. मग एवढं सगळं मिळाल्यानंतर परत भेट झाल्यावर तो तिला म्हणत असतो, मैंने तुझे दिल दिया अबला समझ कर, लेकिन तेरे बाप ने मुझे बहुत पिटा तबला समझ कर. संसारातलं प्रेम असं आहे महाराज. वैद्यवांच्या भाषेमध्ये हाग्या माराचं प्रेम आहे. म्हणून तसं परमार्थातलं प्रेम नाही. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. तुकोबाराय म्हणतात, हे कसं घडतं. व्यवहारातलं उदाहरण दिलेलं आहे. आपल्या घरामध्ये वळचणीला कोपऱ्यामध्ये ते मातीचं घरटं बनवणारे एक किडा असतो, त्याला भिंगुरटी म्हणतात. आपल्याकडे काय म्हणतात, कुंभारीन है ना. कुंभारीन ती काय करते, ती मातीचं घरटं बनवते आणि त्याच्यामध्ये एक आळी आणून ठेवते. एकच काम करायचं, बाहेरून यायचं त्या आळीला टोच मारायची, बाहेरून यायचं त्या आळीला टोच मारायची. परिणाम असा होतो, त्या आळीच्या डोक्यामध्ये एकच चिंतन लागतं, आता भिंगुरटी येणार मला टोच मारणार, आता भिंगुरटी येणार मला टोच मारणार. हा छंद तिच्या मनाला लागतो आणि त्या छंदाचा परिणाम तिच्या शरीरावरती असा होतो, असताना ती आळी म्हणून येते, पण कालांतराने तिला पंख फुटतात आणि ती स्वतः भिंगुरटी बनवून उडून जाते. हा सिद्धांत, दृष्टांतातला सिद्धांत तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात. तुका म्हणे आळी, 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 तुका म्हणे वेगळी मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात की जसं त्या आळीला ध्यास लागला, त्या ध्यासाचा परिणाम, त्या छंदाचा परिणाम, तिचं सर्वांग बदललं आणि ती भिंगुरटी होऊन उडून गेली. हे जसं घडतं तसं नामाचा छंद ज्यांनी आपल्या मनाला लावला त्याच्याही जीवनामध्ये मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. माझी वेळ संपलेली आहे, चिंतन संपलेलं आहे. शेवटचं वाक्य एवढं सांगायचंय आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. हा अभंग धरणेकऱ्याच्या प्रकरणातला, धरणेकऱ्याच्या प्रकरणातला मी पूर्वपीठिका सांगून गेलो.
त्या धरणेकऱ्याला जी अपेक्षा होती त्याच्याकरता तो तुकोबारांकडे गेलेला होता. तुकोबारांना दिलेल्या त्या प्रसादावरती त्याचा विश्वास बसला नाही, तो तिथोच टाकून निघून गेला. इतिहासात असं सांगितलेलं आहे की तुकोबारांचा केलेला तो अनादर, त्याचा परिणाम त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं. एक सांगू का, परमार्थामध्ये एक वेळ देवाचा विचार नाही केला तरी चालतो, एक वेळ समाजाचा विचार नाही केला तरी चालतो, पण संत वचनाचा माणसाने सतत विचार करावा. कारण संतांचा केलेला अनादर देवाला सुद्धा आवडत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा संतांच्या धिक्कारे अमंगळजीने, विश्वशत्रुतेने सांडीपरी. देवाचा तो शत्रू वैरी दावेदार. म्हणून संतांच्या वचनाचा धिक्कार घडता कामा नये. त्या धरणेकऱ्याकडून घडला. इतिहासात अशी नोंद आहे की त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं महाराज. आता मला सांगायचा तो मुद्दा फार सुंदर आणि सोपा असा आहे. कसं आहे, त्या धरणेकऱ्याला तुकोबारांनी हा उपदेश केला की बाबा रे, देवाच्या नामाचा छंद मनाला लाव, तुझ्या जीवनातल्या सर्व गोष्टी तुला पूर्ण होतील. मला असं वाटतंय तो दुर्भागी होता की त्याला ते मिळालं नाही, त्याने ते जीवनामध्ये अवलंब केलेला नाही. आपण भाग्यवान आहोत. तीच अक्षर आहेत ज्या पत्रामध्ये, त्या धरणेकऱ्याला दिलेल्या पत्रामध्ये जी अक्षरं होती ना, तीच अक्षरं आज आपल्या समोर आलेली आहेत, आपल्याला गाथ्याच्या रूपाने मिळालेली आहेत. मला असं वाटतंय त्या गाथ्याच्या रूपाने मिळालेल्या अक्षरांची ताकद सुद्धा तेवढीच आहे की जी धरणेकऱ्याच्या जीवनामध्ये बदल करणार होती. पण त्या धरणेकऱ्याचा विश्वास बसला नाही, त्याने ती अक्षरं तिथंच टाकून तो निघून गेला. मला असं वाटतंय ती अक्षरं गाथ्याच्या रूपाने, या अभंगाच्या रूपाने आपल्याला मिळालेली आहेत. जर आपण त्या अक्षराप्रमाणे आपलं जीवन बनवलं नाही आणि कीर्तनात ऐकून याच मंडपामध्ये ते टाकून आपण जर निघून गेलो, त्या धरणेकऱ्यात ना आपल्यात फरक तो काय? त्याचा तुकोबारांवरती विश्वास बसला नाही आणि आपला तुकोबारांच्या गाथ्यावरती, संत प्रमाणावरती विश्वास बसला नाही. असाच त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा आहे की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन बनवलं पाहिजे. आपल्याही जीवनामध्ये नामाचा छंद लागला पाहिजे आणि ते नाम आपल्या जीवनामध्ये निश्चित बदल करणार आहे, परिवर्तन करणार आहे. हा विश्वास ठेवून त्या नामाचा छंद लावावा, एवढाच या अभंगाचा बोध आपल्या समोर ठेवतोय. माझ्या सेवेला पूर्णविराम देतोय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली जय जय